लाठी आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच देशभरामध्ये चर्चा असलेली बातमी। आखात देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं। त्याच सोबत देशाकडील परकीय चलन साठा खर्च होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्यात। पण याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। राहुल गांधींनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। मोदींनी देशवासियांना केलेलं आवाहन हे उपदेश नसून अपयशाचे पुरावे आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। राहुल गांधींच्या या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय। तर सगळ्यात आधी आपण पाहूयात राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत नेमकं काय म्हटलंय। तर मोदीजींनी काल जनतेकडे त्यागाची मागणी केली। सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचाही वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा। हे उपदेश नाहीत, हे अपयशाचे पुरावे आहेत। 12 वर्षांमध्ये देशाला अशा वळणावर आणून ठेवलंय की जनतेला सांगावं लागतंय काय खरेदी करावं आणि काय करू नये, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये। जबाबदारी झटकण्यासाठी दरवेळी ते जनतेवर दोष ढकलून देतात। देश चालवणं आता कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधानांच्या हातातली गोष्ट राहिलेली नाहीये, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। दरम्यान राहुल गांधींच्या या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी टीकेची जोड राहुल गांधी यांच्यावर उठवली आहे। पाहूयात। जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही। कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। मुझे लगता है कि राहुल गांधी जी तो बोलते रहते हैं, उनके तरफ कोई ध्यान नहीं देते हैं। प्रधानमंत्री जी नाकाम नहीं है, राहुल गांधी नाकाम है। राहुल गांधी जी को मतलब जो पार्टी वेस्ट बंगाल में अनेक साल सत्ता में रही, उनको जब इतनी रकम एक दो सीटें में मिली है, तो इसीलिए मुझे लगता है कि राहुल गांधी जी हमेशा टीका टिप्पणी करते रहते हैं और उनके टीका टिप्पणी पर हम ध्यान नहीं देते हैं। हमको देश के लिए काम करना है और देश मजबूत करने के लिए मोदी साहब काम कर रहे हैं। और ये हमेशा मतलब राहुल गांधी तो मोदी जी को हमेशा देते गाली, लेकिन उनको मालूम नहीं है कि नरेंद्र मोदी अपने है देश के वाली ही। तो त्यांनी मोठी टीका केली याच्यावर। हे शांतपण मोदींना निवडणुकीनंतरच आलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावर तुम्ही काय म्हणता? कोणाला सांगितलं? राहुल गांधीला विदेशात जायचं असेल म्हणून ते बोलले असतील। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची। जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रधानमंत्र्यांनी जनतेच्या केलेल्या संवादामध्ये जर यांना मुसळ दिसत असेल तर राहुल गांधीजी तुमचं वक्तव्य म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, एवढंच मी म्हणेन। तर एकीकडे सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। तो चल रहा है 2-2.5 महीने से, और जहाँ तक तेल के दाम है वो भी लगभग अब स्टेबलाइज हैं। लेकिन एकदम से ऐसा क्या हुआ, क्या हमें पूरी जानकारी है, क्या कुछ छुपाने की कोशिश की जा रही है? लेकिन एहतियात बरतने के लिए जो इतना सुझाव दिया गया और सीरीज़ बोली गई हैं उसमें कि वर्क फ्रॉम होम करना है, सोना नहीं खरीदना चाहिए और बहुत बचत करनी है, फलाना फलाना, तो ये एकदम से जो बोला है, आउटबर्स्ट हुआ है, एकदम चुनाव खत्म होने के तुरंत बाद क्यों बोला गया, बड़ा सवाल पड़ता है। और सच्चाई सबके सामने आनी चाहिए, संसद को कॉन्फ्रेंस में लेना चाहिए, ऑल पार्टीज़ को बुला के चर्चा करनी चाहिए, तो फिर मुझे लगेगा कि बड़ा सार्थक होगा उनका जो उन्होंने कहा है। लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं आहे। सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात। लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत।
कोण त्यांचे आर्थिक सल्लागार आहे हे कळायला मार्ग नाहीये. तर इराण अमेरिकेच्या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झालाय आणि यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचे दर देखील वाढलेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा काळजीपूर्वक वापर करण्याचं आवाहन केलंय. सध्याच्या काळामध्ये पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर कोरोनाप्रमाणे मीटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर सोनं 1 वर्षभर खरेदी करू नका असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलंय. पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे. अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले. साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. साथियों, विदेशी मुद्रा की खपत वाला एक और सेक्टर हमारी खेती है. हम बहुत बड़ी मात्रा में बाहर से केमिकल फर्टिलाइजर इंपोर्ट करते हैं. केमिकल फर्टिलाइजर खेती के कारण हमारी धरती मां को बहुत पीड़ा हो रही है. इसलिए बहुत जरूरी है कि हम केमिकल फर्टिलाइजर की खपत 25%, 30%, 40%, 50% उसको घटाए, आधी कर दें और हम उसके साथ साथ नेचुरल फार्मिंग की तरफ बढ़े. हम फर्टिलाइजर का उपयोग कम करके विदेशी मुद्रा भी बचा सकते हैं. की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती. तर मंत्री संजय शिरसाटांनी मोदींनी केलेल्या या आवाहनाचं स्वागतच केलंय. पाहूया. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही काल आव्हान केलंय ते वस्तुस्थितीला अनुसरून केलेलं आहे. आपण पाहतायत इराण, इराक असेल, इस्रायल असतील, या बाकी सर्व राष्ट्रामध्ये युद्ध कधी पेटेल हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळं इंधन पुरवठा मॅक्झिमम आपल्याला इराण ह्या साईडनेच होतो आणि तो जर बंद झाला तर मात्र भारताला त्याचा फटका बसू शकतो. म्हणून आता जे काही इंधन आहे त्याच्यात जर बचत करून जर आपण वापरलं तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणी थोडा कमी निर्माण होतील. यानंतर